आज बघूया वॉटर लिली लावण्याची योग्य पद्धत. बघा चिमूटभर हळद पहिल्या बकेट होत्या याच्यात टाकल्या. रोपं बरेच तयार होते माझ्याकडे आणि ते लावायचे होते. त्याच्यासाठी आता मला टोपले कमी पडले तर मी आता बकेट घेतल्या आणि सगळ्यात खाली बघा वर्मी कंपोस्ट थोडंसं टाकून घ्यायचं. मूठभर टाकलेलं आहे बघा. आणि याच्यावर आहे ना आता थोडी लेयर मातीची लावणार आहे. तुम्ही या पद्धतीने वॉटर लिली कमळालासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही माती तयार करू शकता. थोडंसं बोनमील टाकलं याच्यावर आणि थोडीशी हळद टाकेल, कारण केमिकलचा वापर मी करत नाही त्याच्यामुळं. आणि आता बघा तुम्ही आता हे सर्व झाल्यावर आहे ना याच्यावर लगेच मी बागेमधलीच माती घेते आहे आणि तीच माती याच्यामध्ये भरते. ती माती जर तुम्ही भिजत ठेवली तर अजून खूप छान होईल. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पाणीसुद्धा अशा पद्धतीने लावलं तर खराब होणार नाही, स्वच्छ पाणी राहणार आहे वॉटर लिली कमळाचं. पण एवढं पाणी आहे ना माझ्याकडे, एवढं जर प्लांटला मी अशा पद्धतीने केलं ना, कधी कधी रेती मिळत नाही तर कधी वजनसुद्धा भरपूर होईल, कारण भरपूर झाडं आहेत. म्हणून मला आता रेती मिळाली तर मी तुम्हाला दाखवते की पाणी स्वच्छ राहू शकते अशा पद्धतीने लावलं तर. बघा आता मी माती टाकून घेतली. माती थोडीशी कमी झाली तर मग थोडीशी बागेमधून परत वरच्या कॅरीमधूनच घेतली आणि थोडी टाकली, कारण प्लांट दररोजच राहते. तरी आता मी माती आणणं खूप कमी केलेलं आहे, कारण माती इथेच कॅरीमध्ये तयार होते ना, आपण सुकलेलं पानं वगैरे टाकलं तर छान असते. आणि बघा आता हे भिजून घेते मी पहिले. हे भिजून मी आहे ना 1-2 दिवस ठेवलं तरी छान होणार आहे. पण मी आता भिजवल्यावर लगेच 5 मिनिटातच प्लांट लावून घेणार आहे. छोटे छोटे रोपं तयार झालेली होती. म्हटलं चला त्यांना नवीन घर जर दिलं तर ते खुश राहतील, आणि त्याच्यासाठीच बघा आता आपली माती छान भिजल्यानंतर मी आता ते 2 रोपं माझ्याजवळ जे काही तयार आहे ना, असे बघा छान अशा मुळ्या आलेल्या आहे. आता ह्या बल्ब आहे ना वेगळ्या पद्धतीचा आहे थोडा. आता प्लांट निघाल्यावर समजेल कोणतं फूल येणार आहे त्याला. आणि हे माझ्याकडे पहिल्यांदाच आलेलं आहे. आणि जे माझ्याकडे पहिलं एकच रोप राहते ना ते तर मी शेल करू शकत नाही. पण माझ्याकडे एकाच रंगाचे खूप जास्त फुले आले तर मग मी ते नंतर उन्हाळा कमी झाल्यावर शेल करण्याचा विचार करणार आहे. आणि मागच्या वर्षी तसंच केलं होतं, कारण पावसाळ्यात खूप जास्त ग्रोथ होते आणि प्लांट खराब होत नाही कोणाला दिले तरी आपण. बघा आता इथे इथले इथे जवळ असले तर आपण आताही देऊ शकतो, फक्त फुलांचे रंग माहीत नाही ना, त्याच्यामुळं मी काही दिवस थांबले. खूप बल्ब तयार झाले बघा याच्यात, एकामध्ये गुंतलेले आहे. चला आता आपण लावून घेऊया पटकन. अशा पद्धतीने सगळे बल्ब लावले ना तर याच्यावर काय करायचं, साईडनं आता मी तुम्हाला पुढं दाखवतच रेती टाकायची. रेती टाकल्यामुळे आहे ना पाणी स्वच्छ राहते. आपण जेव्हा पाणी देतो ना तेव्हा थोडंसं धूळ बसलेलं असं पाणी दिसते आपल्याला, खराब गढूळ झालेलं, पण काही वेळेनंतर ते छान असं होते. आणि कारण म्हणजे याचा जो सूर्यप्रकाश आहे ना तो मातीपर्यंत पोचत नाही, त्याच्यामुळं पाणी स्वच्छ राहते अशी रेती टाकल्यामुळं. बघा आता आजूबाजून लेअर रेतीची टाकली. प्लांट बरोबर मध्ये आहे, प्लांटवर नाही टाकलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला लावलं ना तर पाणी खरंच खूप स्वच्छ राहते. आणि वॉटर लिली कमळ लावण्याची योग्य पद्धत हीच आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि तुम्हाला जरी लावायचे असेल ना तुम्ही या पद्धतीने लावू शकता, झाडं खराब होत नाही. प्लांट एक वेळा आला आपल्याकडे तर भरपूर आपल्याकडे हळूहळू रोपे तयार होत असतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. बघा अशा पद्धतीने मी लावून घेतले. आणि आता याच्यामध्ये एका मग्ग्याच्या साहाय्याने वगैरे पाणी भरून घेणार आहे. पाणी भरल्यावर दुपारनंतर बागेमध्ये आल्यावर तुम्हाला दाखवते पाणी किती स्वच्छ झालेलं आहे आपलं. मग याच्यामध्ये पाणी घेतल्यामुळे बघा अगदी स्वच्छ पाणी झालेलं आहे. आणि आता पाणी टाकताना मात्र मी हे बघत होती की डायरेक्ट पाणी दिलं ना ते हे होते माती, आणि आपण जे टाकलेलं आहे ते वर येऊ शकते. म्हणूनच मग्गा किंवा काही घेतला ना, आणि तो आडवा ठेवायचा होता खरं तर मला. आणि दोन्ही असं करता करता कधी गडबड होऊन जाते. आणि हे जे आपण पाणी भरू ना तर थोड्या वेळ तुम्हाला दिसेल, पण नंतर इतकं छान स्वच्छ पाणी होते ना. या मी दाखवलेल्या पद्धतीने बघा खाली खत टाकलं, त्याच्यावर थोडी हळद टाकली आणि थोडं बोनमील टाकलं, आणि अशा पद्धतीने रोपे लावलेली आहे. खत मी खूप कमी प्रमाणात टाकायचं जेव्हा आपले रोपे खूप छोटी राहतात, नाहीतर मग रोपे खराब होऊ शकतात. बघा अशा पद्धतीने पाणी भरून घेतलं आणि दुपारी रिझल्ट. आणि दोन्ही बकेटमध्ये मी 2 प्लांट लावलेले आहे. अजून भरपूर बकेटा मागवल्या, कारण बकेटा पण आमच्याकडे असतात तशा, त्याच्यामुळं मग मिळून जातात ह्या. मग मी आज सांगितलं होतं 4-5 दिवसापासून सांगितलं होतं बकेट, पण आज त्या घरी आल्या आणि आज रेती पण आली त्याच्यासोबत, म्हणून खूप छान वाटलं. कारण बागकामाला थोड्या गोष्टी मिळाल्या तर तो आनंद आपल्यासाठी खूप जास्त असतो. आणि बागकामच सुचते आता कुठेही गेलं तर. आता सगळ्यांना वाटतं काय हे नेहमी बागकाम, पण ते आपल्याला खूप आनंद मिळतो. बघा दुपारी पाणी किती स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वॉटर लिली कमळ लावू शकता. धन्यवाद.